आणली आणि मध्येच म्हणतायत की पुन्हा कसे येतील. अध्यक्ष महोदय, मी पुन्हा येईल या महाराष्ट्राला, अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. अध्यक्ष महोदय मी पुन्हा येईन खेड्यांना जलयुक्त शिवार बनवण्यासाठी. आणि त्याला त्यावेळेचे विरोधी पक्ष असणारे अजितदादा पवार उत्तर देतात, काय कुठलं काय आमच्या योजनाची नावं बदलून जलयुक्त शिवार नावाची योजना पुढे लावायची काम देऊन फर्निश करतोय. यू काय बरोबर ना, आमचंच जो योजना होती त्याला जलयुक्त शिवार म्हणून रेटून होता पुढे येणार. आता आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी, मेरे भाई और बहनों, जो काम 60 साल में उन्होंने नहीं किया वो काम मेरी भारतीय जनता पार्टी की सरकार 60 महीने में कर दिखाएगी, मेरा वादा है. और मैंने क्या गलत किया आप मुझे बोलिए, क्या देश को स्वच्छ बनाना गलत है क्या? भारत देश को स्वच्छता अभियान बनाना गलत है क्या? मेरे भाई और बहनों, जो काम कभी उन्होंने सपने में भी नहीं किया वो काम मेरी भारतीय जनता पार्टी की सरकार ने सिर्फ 60 महीने में कर दिखाया. मेरे भाई और बहनों, ये कहते हैं नागरिकों को दुरुस्त, क्या मैंने गलत किया? जो मेरे जाहीरनामा में है वो मैंने किया, उन्होंने गलत किया. आता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब, दुष्काळाची स्थिती असल्यामुळे संबंध महाराष्ट्रातून मोदी सरकारचं दुर्लक्ष वाटतंय. पण त्यांनी ते दुर्लक्ष न करता चारा ठेवण्याचा प्रश्न या महाराष्ट्रात गंभीर समस्या बनत चाललेली आहे. असे प्रश्न मार्गी लावले आणि आपल्या भारत देशाला एक चांगल्या प्रगतीवर नेण्याचं यांनी काम केलं पाहिजे. अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत, कुठं तरी रोजगाराची संधी उपलब्ध नाही. या महाराष्ट्र पावसाचं प्रमाण अतिशय कमी आहे. म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मला फोन आला की आपण महाविकास आघाडी करू. फक्त या महाराष्ट्राच्या देशाच्या उद्धारासाठी आम्ही महाविकास आघाडीचं हे जाळ या महाराष्ट्रात आम्ही राहण्याचं काम केलं. मला वाटत नाही कुठं ते वाईट केलं असेल. आणि आता राज ठाकरे, महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेगळी लोक मला मराठीची व्याख्या विचारतात, अरे छत्रपती शिवाजी महाराज के म्हणल्यानंतर त्याच्या अंतकरणातून जय येतो तो मराठी. एक सांगतोय, इथून पुढे याच्या नंतर जेव्हा महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या अंगाला हात तरी लावला हे हात पाठवून दोन आवाज जरा परवानगी द्यावी. दोनच आवाज आहेत. किंग खान म्हणून आपण ज्यांना संबोधतो ते शाहरुख खान. ए किरण जोहार की भी जितना है जिंदगी में अगर कुछ